48 दिवसामध्ये त्यांनी घराचा न विचार केला, न शेतीचा विचार केला आणि त्यांच्या गायी वासरं गुरे काय जे असतील त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांची परिस्थिती म्हणजे एकदम बिकट आहे। आज जालन्यासारख्या ठिकाणी थोडंसं सिटीच्या बाहेर जरी गेलं, तुम्हाला जर एक 30 बाय 50चा जरी प्लॉट घ्यायचा झाला तर आज कुठल्याही भागामध्ये जा तुम्ही 40-50 लाखाच्या पुढेच भाव आहेत। मग शासनाला वेळोवेळी आता इतक्या लोकांनी इतक्या दिवसापासून सांगितलं, शासनापर्यंत ही गोष्ट गेलेलीच आहे। देवाभाऊनी याचा विचार करायला पाहिजे, योग्य तो मोबदला द्यायला पाहिजे किंवा सगळ्यांचा पाठिंबा या आंदोलनाला असावा, या उद्देशातूनच हे सगळे महात्मे लोक इथे आलेले आहेत। जालना समृद्धी महामार्ग, या समृद्धी महामार्गासाठी आज 48 दिवस झाले। 48 दिवसामध्ये शासनाला वेळोवेळी म्हणजे रोजच इथं बरेचसे लोक येऊन गेलेले आहेत। प्रत्येकाने सर्वांनी एकच सांगितलं की योग्य मोबदला द्या। योग्य मोबदला हा तर दिलाच पाहिजे, पण आता इथून पुढं जे आता बऱ्याचशा महाराज लोकांच्या गोशाळा आहे, आदरणीय आमचे वेदांताचार्य गणेश महाराज कुळवे यांची रामनगरला खूप मोठी गौशाळा आहे। आता त्यांच्या गौशाळेचं जर करायचं म्हणलं ती काही कोणाकडून मोबदला घेतला नाही त्यांनी आजपर्यंत, 1 रुपयाचाही मोबदला नाही। आज त्यांना 48 दिवस इथं झालेले आहेत। 48 दिवसामध्ये त्यांनी घराचा न विचार केला, न शेतीचा विचार केला आणि त्यांच्या गायी वासरं गुरे काय जे असतील त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांची परिस्थिती म्हणजे एकदम बिकट आहे। आता जर त्यांचा जर पुढचा जर पर्याय शोधायचा म्हणला तर ह्या कमी मोबदल्यामध्ये आता जर साधारण कुठं जरी जमीन घ्यायची म्हणलं, आज जालन्यासारख्या ठिकाणी थोडंसं सिटीच्या बाहेर जरी गेलं, तुम्हाला जर एक 30 बाय 50चा जरी प्लॉट घ्यायचा झाला तर आज कुठल्याही भागामध्ये जा तुम्ही 40-50 लाखाच्या पुढेच भाव आहेत। मग शासनाला वेळोवेळी आता इतक्या लोकांनी इतक्या दिवसापासून सांगितलं, शासनापर्यंत ही गोष्ट गेलेलीच आहे। तरीही शासनाने इथं यायला पाहिजे। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊच्या कानावर ही गोष्ट गेलेलीच आहे। तरीही देवाभाऊनी याचा विचार करायला पाहिजे, योग्य तो मोबदला द्यायला पाहिजे। तसेच आदरणीय आमचे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या सुद्धा कानावर ही गोष्ट गेलेली आहे। इथं बसणारा हा प्रत्येक व्यक्ती शेतकरीचे असं नाही, त्यांच्यातले आजूबाजूचे जे वैयक्तिक जे लोक असतात, राजकारणी लोक, ते सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत। त्यांना सुद्धा त्यांची कल्पना आहे। तसेच इथं आता राठी साहेब आहे, राठी साहेबांची सुद्धा इथं खूप मोठी गौशाळा आहे। त्यांची सुद्धा म्हणजे गौशाळा करणं म्हणजे त्याचा काय त्याचा विचार करणं आणि त्यांना इथून कुठं जायचं, कसं करायचं, काय करायचं, ही फार बिकट परिस्थिती आहे। शासनांना एवढीच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आता इथं बरेचसे संत महात्मा बसलेले आहेत, मोठमोठाले आहेत। आदरणीय आमचे इथं आपले विनायक महाराज फुलंब्रीकर बसलेले आहेत। म्हणजे हे सर्व काम धंदे सोडून आले म्हणजे यांना काम नाही असं नाही, किंवा सगळ्यांचा पाठिंबा या आंदोलनाला असावा, या उद्देशातूनच हे सगळे महात्मे लोक इथे आलेले आहेत। तर यांनी सरकारने जास्तीत जास्त विचार करावा, लवकरात लवकर यावं। इथं आता जास्त मोबदल्याची गरज आहे, एवढीच शासनाला कळकळीची विनंती।